हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सगळ्यात पहिलं मी सॉरी म्हणते सगळ्यांना, व्हिडिओ टाकायला खूप लेट झालेला आहे, पण थोडंसं समजून घेऊ शकता तुम्ही पण। तर ही 3 मंगळसूत्र आपण बनवणार आहे आज। तर आजचा रंग आहे नारंगी। तर सगळ्यात पहिलं आपण बनवणार आहोत पारिजात मंगळसूत्र। हे ऑरेंज कलरचे बीड्स हे साहित्य घेतलेलं आहे मी। तर गहुमणी वापरायचे आहे। तिथं प्राजक्ता मंगळसूत्र बनवणार आहे आपण। तर त्यासाठी मी सगळ्यात पहिलं 20 गेजची वायर घेतली आहे। इथे सगळ्यात मोठा असा गोल करून घेतला आहे प्लायरच्या मदतीने आणि त्याला 2 राऊंड बनवून घेतले। तुम्ही बघू शकता हा बेस बनवते मी। खूप सुंदर असा बेस सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण त्या बेसवरती आपलं मंगळसूत्र आपण बांधणार आहे। तर गहुमणी घेते, एक गहुमणी आणि एक छोटा मणी मी इथे 0.3 mm तारेत घालून घेते। जशा पद्धतीने आपण सगळी फुले बनवलेली आहेत, तुम्हाला माहीतच असेल। जुने व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली बघू शकाल। तुम्हाला जर मनापासून शिकायची इच्छा असेल ना, तर नक्की तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा। तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। तर इथं आपलं लॉरियल्स बनवून झालेत। दोन्ही एंड्स पकडून तारेचे एकदम घट्ट असं बांधून, म्हणजे 2 ते 3 पिळे टाकून घ्यायचे। त्यानंतर मोठ्या वायरमध्ये मी हा ऑरेंज क्रिस्टल टाकून घेतला, बघू शकता। नंतर ही तार वरून खाली ओढून घ्यायचे, जेणेकरून आपला क्रिस्टल फिक्स होईल। त्यानंतर इथे बाजूने मला छोटे हे बीड्स घालून घ्यायचे। तर ते मी बीड्स घालून घेते। इथे जवळपास मी 10 लॉरियल्स आणि 10च बीड्स घेतले होते। तर सगळ्यात पहिला जो मणी घातलेला त्यातून मी परत एकदा वायर काढून घेतली आणि हे फूल, आता आपण जे हे फूल तयार केलेलं आहे, हे फूल आपण जो बेस बनवला होता त्यावरती बांधून घ्यायचं। तर हे बांधून घेताना छोटी तार मी सगळ्यात पहिलं तर ते गुंडाळली आहे आणि नंतर कट करून दाबून घेतले। त्यानंतर मोठ्या तारेने मी हे फूल याच्यावरती पूर्ण बांधून घेतले। खालच्या बाजूने मी जो गोल होता आपला मोठा मध्यभागी जो गोल आहे त्यातून वरती एकदम काढून घेतलं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत आहे। तुम्ही व्यवस्थित बघा आणि नक्की बनवण्याचा प्रयत्न करा। घरच्या घरी तुम्ही एक काहीतरी स्किल स्वतःमध्ये करू शकता, अपग्रेड करू शकता। तर अशा पद्धतीने मी इथं दुसरं एक फूल बनवलं, ते अटॅच केलं, नंतर तिसरं एक बनवलं, ते पण आपण अटॅच करून घेतलं। बघू शकता तुम्ही किती सुंदर प्राजक्ता साज दिसतोय हा। तर एक्स्ट्राची तार कट करून मी इथे एक लूप बनवून घेतलाय, जिथे आपण मंगळसूत्र अटॅच करणार आहोत। मंगळसूत्र अटॅच करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते हे। तुम्ही लॉंग मंगळसूत्राची चेनसुद्धा लावू शकता, ह्याला खूप सुंदर सुरेख दिसतं हे मंगळसूत्र। त्यानंतर मंगळसूत्र 8वे मोरपंखी कलर। तर मोरपंखी म्हणजे मोराचंच काहीतरी करूया म्हणला। तर हे असं साहित्य घेतलं होतं इथे मी, आणि ह्या काही स्टिक्स आहेत ज्या आपण वापरणार आहोत। तर स्टिकवरती सगळ्यात पहिलं मी 24 गेजची तार होती ती गोल आकारात बांधून घेते। तुम्ही बघू शकता एकदम जवळ आणि व्यवस्थित बांधून घ्यायचे, जेणेकरून लुक आपल्या ह्याला एकदम परफेक्ट आला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता माझ्याकडून जास्तच गोल वायर झाले। त्यानंतर मी 2 स्टिक्स वाढवल्या, त्यानंतर 2 स्टिकवरून एकदा आणि नंतर खाली परत 2 वेळा, परत वरती एक स्टिक वाढवून वरती एकदा, खाली पहिल्या स्टिकमध्ये 2 वेळा, असं मी पूर्ण जवळपास 7 स्टिक होत्या मला वाटते, तुम्ही काउंट करू शकता नंतर। असं मी बांधून घेतलं आहे, इथं वेविंग करून घेतलं आहे। जर तुम्हाला
प्रॉपर वेविंगचा व्हिडिओ हवा असेल तरी आपण एखादा व्हिडिओ बनवू, मला कमेंटमध्ये सांगा. किंवा जरी तुम्हाला इथे हे जर मोराचं फिदर कसं करायचं हे लक्षात येत नसेल तरी अजून एक व्हिडिओ आहे आपला जुना, त्यातसुद्धा मी थोडं वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला, तर ते तुम्ही बघू शकता. इथे आपलं फिदर बाजूचं जे आहे ते तयार झालेलं आहे, बघू शकता किती सुंदर दिसतंय ते. आता आपल्याला हळूहळू त्या वायर म्हणजे त्या स्टिक्स आहेत त्या हळूहळू काढून घ्यायच्या पूर्ण झाल्यानंतर. तुम्ही बघू शकता एक एक स्टिक गोल गोल फिरवून काढून घ्यायची हळूवारपणे, जेणेकरून आपलं एवढं मेहनत केली आहे जी ती वाया जाऊ नये. तर हळूहळू सगळ्या स्टिक्स काढून घेतल्यात मी इथं. त्यानंतर जेवढं माझ्या त्या कुंदनला, मोराचा जो कुंदन आहे त्याला लागतं आहे तेवढं मी ठेवणार आहे आणि बाकीचं कट करून टाकणार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालं आहे. आता इथे बघू शकता मी कुंदन लावून बघून घेते किती माप केवढं लागतं आहे. तर मी एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकते. त्यानंतर इथे मी बेस बनवून घेणार आहे सगळ्यात पहिला. तर 20 गेजची वायर घेऊन इथे बेस बघू शकता तुम्ही कसा बनवते मी. फ्लॅट नोज प्लायरच्या मदतीने गोल बनवून घेतला आहे. तो गोल मापाचा आहे का त्या कुंदनच्या ते बघून घ्यायचं. त्यानंतर 0.3 mm ची वायर घेऊन इथे मी हा कुंदन फिक्स करून घेतला. आय नो खूप गडबड होती इथं, पण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला तरी लोकांना बघायला आवडत नाही, म्हणून मी प्रयत्न केला की पटपट दाखवावं म्हणून. त्यानंतर मग मी इथे हा बेस जो आपण बनवला होता तो बेस इथे ह्या कुंदनवरती अटॅच करून घेतला. बेस, ते जे फिदर बनवलं होतं आपण ते आणि कुंदन ते तिन्ही एका तारेत अटॅच करून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर असे फिदर दिसत आहेत. त्याला थोडंसं हाताने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जो निळे ब्लू कलरचे मणी मी दाखवायचे विसरले होते सुरुवातीला, तर ते मणी आपण इथे घेणार आहोत. ते मणी एक मणी वरती जे फिदर आलेले आहेत त्याच्या एका फिदरमध्ये आपण गुंफून घेणार आहे. जर तुम्हाला इथे जर गडबड झाली असेल, तुम्हाला लक्षात येत नसेल तर माझ्या चॅनलला नक्की अवश्य भेट द्या. त्याच्यात एक मोरपंखाची हेअरपिन मी दाखवली होती, ते बघू शकताय तुम्ही. किंवा आपण नंतर एखादा नथ मेकिंगचा सेशन घेऊ. अशा प्रकारे मी इथं सगळे मणी गुंफून घेतले. त्यानंतर मोठी जी तार आहे ती इथं बांधून घेतली आहे आणि छोटी जी आहे ती कट करून टाकली, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथे एक फ्लॉवर बनवायचा आहे आपल्याला, जेणेकरून मंगळसूत्राला छान असा लुक येईल. तर मी इथे बेस कट करून घेतला. त्यानंतर मणी घेतले. त्यानंतर इथे मी मरून कलरचा क्रिस्टल घेतला आहे आणि तो इथे ओवून घेतला आहे 20 गेजच्या वायरमध्ये. तर सगळ्यात पहिलं मी 3 mm चे जे गोल्डन मणी आहेत ते इथं बांधून घेते. तुम्ही आधी लॉरियल्स करून नंतर मणीसुद्धा बांधू शकता. ॲक्च्युली इथं थोडीशी गडबड झाली माझी. तर तुम्ही बघू शकता इथं आधी मी हे जे मणी आहेत ते इथे बांधून घेतलेत आणि त्यानंतर लॉरियल्स केलेत. बघू शकता एक पर्ल आणि एक छोटा गोल्डन मणी, ह्याचे असे लॉरियल्स बनवून घेतलेत आणि ते गोलाकारात बांधून घेतलेत. त्यानंतर ते सगळं मी एकमेकांना व्यवस्थित बांधून घेतले, जेणेकरून व्यवस्थित त्याला बांधून राहीन किंवा सुटणार नाही किंवा डिझाईन छान दिसेल अशा पद्धतीने. त्यानंतर मी वरती एक मला वाटते स्प्रिंग पण लावली होती. ही स्प्रिंग तुम्ही कशी बनवायची हे सुद्धा आपल्या एखाद्या जुन्या व्हिडिओमध्ये असेल किंवा थोडक्यात तुम्हाला सांगते. एक 20 गेजची वायर किंवा त्यापेक्षा जाड वायर तुम्ही घेऊ शकताय आणि त्यावर ज्या तारेची तुम्हाला स्प्रिंग बनवायची आहे, म्हणजे 24 गेज किंवा
30 गेज ती तुम्ही त्या तारेवर गोल बांधून घ्यायची आणि नंतर ती हळूवार बाहेर काढून कट करून घ्यायची. तर इथे बघू शकता मी इथं कशा पद्धतीने बांधून घेतलं आहे. त्यानंतर आपण एक्स्ट्राची जी वायर आहे ती साईडला बांधून घेऊन कट करून टाकू. तर कसं वाटलं हे मंगळसूत्र मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आवडलं की नाही. किंवा आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ गादी ठुशीचा येणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही वेळ आहे, सबस्क्राईब करू नका. परत एकदा चॅनल आपला हरवला की भेटेन की नाही याची गॅरंटी नाही, त्यामुळं पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघू शकता इथं राहिलेली वायर मी कट करून एका बाजूलाच मी लूप बनवलं आहे, तर त्या लूपमध्ये घातले आणि नंतर मी दुसऱ्या बाजूला मंगळसूत्राची जी कडी आहे ती ओपन करून तिथे जे सगळ्यात मोठं फिदर होतं, पंख होता, तिथे अटॅच करून घेतलं. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर हे मंगळसूत्र वाटत होतं ना, खूप छान खूप छान, मला खूप आवडलं होतं. तर नक्की हे ट्राय करा. ट्राय केलं तर मला मेन्शन करा अश्विनी क्रिएशनला, नक्की तुम्हाला मेन्शन बॅक देईन. कसं वाटतं हे मंगळसूत्र सांगा. त्यानंतर मंगळसूत्र 9 पिंक गुलाबी कलर, सगळ्यांचाच आवडता गुलाबी कलर. तर इथे मी 0.5 mm तार घेतली आहे, जी जवळपास 5 इंचच्या दरम्यान असेल, अंदाजे कट केली होती मी. तर एका साईडला मी तार घालून घेतली आहे मंगळसूत्राच्या एका साईडला आणि नंतर ते बांधून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून दाबून घेतली आहे. त्यानंतर आपण एक सिक्वेन्स ठेवला आहे, एक छोटा मनी, पर्ल, त्यानंतर एक गोल्डन बीड, नंतर पर्ल आणि नंतर परत एक गोल्डन बीड, असा सिक्वेन्स होता. आणि त्यानंतर हे जे लॉरियल्स आहेत ते इथे घालून घेतले होते मी. जवळपास 20 लॉरियल्स मी वापरले होते एका बाजूला. 20 लॉरियल्स घालून घेतल्यानंतर परत एक पर्ल घातला मी आणि त्यानंतर हे जे कमळ घेतलं आहे आपण, कमळाचं कुंदन, तो इथे घालून घेतला आहे. त्यानंतर परत हाच जो सिक्वेन्स मी ह्या बाजूला केला आहे तोच ह्या बाजूला रिपीट केला आहे. एक पर्ल, नंतर लॉरियल्स, नंतर पहिला जो सिक्वेन्स होता तो, आणि त्यानंतर इथे मी मंगळसूत्राची दुसरी बाजू अटॅच करून बांधून घेतले. तर कसे वाटलं मंगळसूत्र मला नक्की सांगा. कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही. तुमच्या कमेंट्स बघून मला खरं तर प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ बनवायला. इथे मला थोडंसं खाली वाटत होतं, त्यामुळे मी खाली एक लॉरियल पण लावून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याचसोबत मला कोणीतरी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की गादी ठुशी शिकवा, म्हणून मी दिवाळी स्पेशल गादी ठुशी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही वेळ आहे, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट्सने मला खूप प्रोत्साहन मिळतं, आनंद मिळतो व्हिडिओ बनवायला. मी जे करते ते आवडतं आहे काहींना असं मला वाटतं. तर थँक्यू, बाय बाय, भेटूया नेक्स्ट